नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको स्वागत है। मेरा नाम दीपा है। श्री सिद्धरामेश्वर प्रौढ़शाला चिकजाजूरू ಹೊಳಲ್ಕೆರೆ तालुका चित्रदुर्ग जिला, यहाँ पर मैं सह शिक्षिका के रूप में काम कर रही हूँ। तो बच्चों, आज मैं 8वीं कक्षा के बच्चों के लिए एक पाठ करने जा रही हूँ। पाठ करने से पहले मैं कुछ अंशों को आपको बताने जा रही हूँ। अच्छा ठीक है, देखेंगे कुछ अंश। तो लोक कथाएं, लोक कथाएं इसका अर्थ क्या है? लोक कथाएं और कहानियां एक समान अर्थ देने वाला शब्द है। लोक कथाएं इतनी पुरानी है कि कोई भी नहीं बता सकता कि उन्हें पहले पहल किसने कहा होगा। ಲೋಕಕಥೆ ಎಷ್ಟು ಹಳೆದು ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಎಷ್ಟು ಹಳೆದು ಅಂತನೂ ಕೂಡ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಉನ್ನೆ ಪಹಲೆ ಪಹಲ್ ಕಿಸ್ನೆ ಕಹಾ ಹೋಗಾ, ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಅದನ್ನ ಯಾರು ಹೇಳೋದಂತನೂ ಕೂಡ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. एक देश से दूसरे देश में जाती रहती है. ಒಂದು ದೇಶದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. एक स्थान से दूसरे स्थान पर जाने पर ಒಂದು ಜಾಗದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗೋದ್ರೊಳಗಡೆ इन कथाओं का रूप रंग भी बदलता जाता है. ಈ ಕಥೆಗಳ ರೂಪ ಆಗಿರಬಹುದು, ಬಣ್ಣ ಆಗಿರಬಹುದು, ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ, ಸೊ आपकी कक्षा में शायद एक खेल खेले होंगे. सो यहाँ पर 10 लड़कों को यहाँ पर लाइन में खड़ा नहीं, एक लड़का को बुलाया जाएगा और 9 बच्चे बाहर रहेंगे, 9 मಕ್ಕಳು ಹೊರಗಿರ್ತಾರೆ. और यहाँ पर एक वाक्य को बताते हैं उस लड़के को. बाद में एक एक लड़के को बुलाकर ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಅವರವರ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. बाद में अंत में यहाँ बताए गए हुए वाक्य अलग है और अंत में आया हुआ वाक्य अलग होता है. उसी तरह का ये कथाएं भी ऐसी है. एक स्थान से दूसरे स्थान जाने पर ಒಂದು ಜಾಗದಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗೋ ಒಳಗಡೆ कथाओं का रूप रंग भी बदलता जाता है. ಈ ಕಥೆಗಳ ರೂಪ ಬಣ್ಣ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. एक ही कहानी अलग अलग जगहों में अलग अलग ढंग से कही जाती है. ಒಂದೇ ಕಥೆಯನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ. आप ही देख लीजिए, अब मैं पाठ कर रही हूँ, मेरा पाठ ही अलग है, दूसरे शिक्षकों का पाठ ही अलग रहता है. उसी तरह तो आगे देख लीजिए. इस सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें पशु पक्षी, सुर असुर, देव परियां, पेड़ पौधे, प्रकृति का मानवीकरण, चमत्कार आदि सभी कुछ होने के बावजूद मनुष्य के दुख सुख और तहरा लोक कथाएं हमेशा नहीं बनी रहती है. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ सबसे बड़ी विशेषता, ಇದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ವಿಶೇಷತೆ ಏನಂತಂದ್ರೆ इसमें पशु पक्षियों का और सुर और असुरों का ಅಂದ್ರೆ ದೇವರು ಮತ್ತೆ ರಾಕ್ಷಸರ, ದೇವ ಪರಿಯ, ಪೇಡ್ ಪೌಧೆ और ಪ್ರಕೃತಿ ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರುವಂತಹ ಪರಿಸರ, ಚಮತ್ಕಾರ, ಇದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಒಳಗೊಂಡಿರುವಂತಹ ದುಃಖ और ಸುಖ ಎರಡೂ ಕೂಡ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಈ ಲೋಕಕಥೆ ಇರುತ್ತೆ. ಲೋಕಕಥಾओं में ಅಭಿಲಾಷಾओं की तृप्ति निहित रहती है. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಆ ಲೋಕಕಥೆಯಲ್ಲಿ ಏನು ಅಭಿಲಾಷೆ ಇದೆ ಅದು ತೃಪ್ತಿಕರವಾಗಿ ಇರುತ್ತೆ. यह लोककथा उसकी ही है जो हमें बोध करवाती है. ಈ ಲೋಕಕಥೆ ಯಾವುದು ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾವ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಬೋಧನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ. मूल रूप में समस्त विश्व में मनुष्य का स्वभाव एक जैसा ही है. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಟ್ಟಾರೆ ಲೋಕಕಥೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಒಟ್ಟಾರೆ ಏನು ಗೊತ್ತಾಗತ್ತಂದ್ರೆ ಮೂಲ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ವಿಶ್ವವೇ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ का स्वभाव एक जैसा ही है. ಮನುಷ್ಯನ ಸ್ವಭಾವ ಒಂದೇ ರೀತಿಯದ್ದಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಈ ಲೋಕಕಥೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು. समझ में आई? तो उसी तरह का एक लोक कथा है, अब उसे देख लेंगे. हाँ, एक लोक कथा है, ये है गुड़ियों का मेला लोक कथा. ये कर्नाटक का लोक कथा है. गुड़ियों का मेला ಅಂತಂದ್ರೆ ಗೊಂಬೆಗಳ ಮೆರವಣಿಗೆ, ಜಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು.
कर्नाटक की लोक कथा। आपको शायद दसरा त्योहार समझ में आया होगा, मालूम हुआ होगा मैसूर में भी दसरा का संभ्रम किया जाता है और सभी जगह सभी देवालयों में नवरात्रि का अंग बनाया जाता है। उसी त्योहार का एक लोक कथा है ये। गुड़ियों का मेला कर्नाटक की लोक कथा है ये। ಗುಡಿಯೋ ಮೇಳ ಅಂದ್ರೆ ಗೊಂಬೆಗಳ ಜಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಲೋಕಕಥೆ. ಇದನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ, ಆನಂತರ ಏನಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. बच्चों, दक्षिण भारत के कई राज्यों में नवरात्र के दिनों में गुड़ियों का दरबार लगाया जाता है. ಏನಂತಂದ್ರೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಕೈ ರಾಜ್ಯ ಹಲವಾರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನವರಾತ್ರಿ ದಿನದ ಗೊಂಬೆಗಳ ದರ್ಬಾರ್ ನಡೆಯುತ್ತೆ. महिलाएं इस पर्व पर सुंदर और रंग बिरंगे वस्त्रों से गुड़ियों को सजाती है. ಸೊ ಮಹಿಳೆಯರು ಈ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ, ಪರ್ವ ಅಂತಂದ್ರೆ ಹಬ್ಬ, ಸುಂದರ ಮತ್ತು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನ ಗುಡಿಯೋ ಕೋ ಸಜಾತಿ ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ಅಲಂಕರಿಸುತ್ತಾರೆ. ಇಸಿ पर्व से जुड़ा है एक रोचक प्रसंग. ಈ ಹಬ್ಬಗಳಿಂದ ಜೋಡಣೆ ಆಗಿರದೆ ಇದೊಂದು ಕಥೆ. अर्जुन बृहन्नला रूप में राजकुमारी उत्तरा के पास रहते थे. ಸೊ ಅರ್ಜುನ ಏನಾಗಿದ್ದ ಅಂತಂದ್ರೆ ಬೃಹನ್ನಳ ರೂಪದಲ್ಲಿ ರಾಜಕುಮಾರಿ ಉತ್ತರ ಜೊತೆ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. जब ये राजकुमार के सारथी बनकर युद्ध क्षेत्र में जाने लगे तो ಸೊ ಇವರು ಯಾವಾಗ ರಾಜಕುಮಾರನ ಸಾರಥಿಯಾಗಿ ಯುದ್ಧ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಯ್ತು, ರಾಜಕುಮಾರಿ ಉತ್ತರಾನೇ ಪೂಜಾ ರಾಜಕುಮಾರಿ ಉತ್ತರ ಕೇಳ್ತಾಳೆ, आप कौरवों से युद्ध करने जा रहे हैं, क्या हमारे लिए भी कुछ लाएंगे? ಸೊ ನೀವು ಕೌರವರ ಜೊತೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತಿದ್ದೀರಾ, ನಮಗೂ ಏನಾದ್ರು ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅರ್ಜುನ ರೂಪಿ ಬೃಹನ್ನಳಾನೇ ಹಸ್ಕರ್ ಕಹ. ಅರ್ಜುನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಬೃಹನ್ನಳ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾ ಯುದ್ಧ ಕ್ಷೇತ್ರ से जो मिल सकता है वही मांग लीजिए. ನಾನು ಯುದ್ಧ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಏನನ್ನ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀನೋ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಿಗತ್ತೋ ಅದನ್ನೇ ನೀವು ಕೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तब उत्तरा ने कहा, मैं अपनी गुड़ियों को दुर्योधना, कृपाचार्य, भीम, कर्ण, द्रोण व अश्वत्थामा जैसे योद्धाओं के वस्त्रों से सजाना चाहती हूँ. ಸೊ ಇವರು ಉತ್ತರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರಂತಂದ್ರೆ, ನಾನು ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ದುರ್ಯೋಧನ, ಕೃಪಾಚಾರ್ಯರು, ಭೀಮ, ಕರ್ಣ, ದ್ರೋಣ ಮತ್ತೆ ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಇಂಥ ಮಹಾನ್ ಯೋಗ್ಯರ ವಸ್ತ್ರಗಳಿಂದ ನಾನು ಅಲಂಕರಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. अर्जुन ने वचन दिया और युद्ध करने चले गए. ಸೊ ಅರ್ಜುನ ಅಂದ್ರೆ ಬೃಹನ್ನಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಯುದ್ಧ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. घमासान युद्ध हुआ. ಸೊ ಬಹಳ ಭಯಂಕರವಾದ ಯುದ್ಧ ನಡೆಯುತ್ತೆ. कौरव सेना उनके असाधारण बल के आगे ಟಿಕ್ನ ಸಖಿ. ಏನಂತಂದ್ರೆ ಕೌರವ ಸೈನಿಕರು ಇವರಂತಹ ಅಸಾಧಾರಣ ಶಕ್ತಿ ಉಳ್ಳವರ ಮುಂದೆ ಅವರು ಸೋತ್ ಹೋದ್ರು. ಉಸ್ನೆ ಮೂಕಿ ಕಾಯಿ ಅಂತಂದ್ರೆ ಸೋಲನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಪ್ರಸನ್ನ ಹೃದಯ ಸೇ ಅರ್ಜುನ್ ಲೌಟ್ ರಹೆ ತೆ. ಬಹಳ ಸಂತೋಷ, ಯಾಕಂದ್ರೆ ಗೆಲುವು ತಮ್ಮದಾದ್ಮೇಲೆ ಅರ್ಜುನ ಬಹಳ ಪ್ರಸನ್ನ ಚಿತ್ತವಾಗಿ ಹೊರಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅಚಾನಕ್ ಉತ್ತರಾಕಿ ಮಾಂಗ್ ಕಾ ಸ್ಮರಣ ಹುआ. ಸೊ ತಕ್ಷಣನೇ ಅವರಿಗೆ ನೆನಪಾಗತ್ತೆ, ಸೊ ಉತ್ತರ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ವೇ ಉಲ್ಟೆ ಪಾವ್ ಯುದ್ಧ ಭೂಮಿ ಮೇ ಲೌಟೆ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ತಕ್ಷಣನೇ ಮತ್ತೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ಬರೋಂಥವ್ರು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ವಾಪಸ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಬ್ ಸಮಸ್ಯೆ ಗಂಭೀರ್ ಥಿ. भला जीवित शत्रु पक्ष के वस्त्र कैसे उतारे जाए. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಜೀವಿತ ಉಳ್ಳಂತಹ ಜೀವಿತ ಶತ್ರು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ವಸ್ತ್ರ, ಜೀವಿತವಾಗಿರುವಂತಹ ಶತ್ರು ಪಕ್ಷಗಳ ವಸ್ತ್ರವನ್ನ ಹಿಂಗ್ ತೆಗೆದು ಅಂತ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. उसके बाद तब अर्जुन ने सम्मोहन अस्त्र का प्रयोग किया. ಸಾನಂತರ ಅರ್ಜುನ ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಂಮೋಹನ ಅಸ್ತ್ರದ ಪ್ರಯೋಗವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. जिससे सभी कौरव, ಇದರಿಂದ ಎಲ್ಲಾ ಕೌರವರು, ಶೂರವೀರ್ ಶೂರವೀರರು सम्मोहित हो गए, सम्मोहितರಾಗ್ತಾರೆ. अर्जुन ने सबके जरीदार कोशे उठा लिए और लाकर उत्तरा को सौंपे. ಆನಂತರ सम्मोहित ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅರ್ಜುನ ಅವರ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದು ಉತ್ತರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ. उत्तरा ने उन्हें देखकर खुशी से नाच उठी. ಸೊ ಉತ್ತರ ಆ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗತ್ತೆ. उसने विजय का समारोह मनाने के लिए सभी गुड़ियों को
ಬಲಿ ಬಾಂಧಿ ಸಜಾ ದಿಯಾ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇವರು ಜಯದ ಸಮಾರಂಭವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಸೊ ಗೊಂಬೆಗಳನ್ನ ಬಲಿ ಬಾಂಧಿ ಸಜಾ ದಿಯಾ, ಚೆನ್ನಾಗಿ ಅಲಂಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಉನ್ಹೇ ಏಕ್ ಪಂಕ್ತಿ ಮೇ ಖಡಾ ಕರ್ ದಿಯಾ, ಒಂದು ಸಾಲು, ಪಂಕ್ತಿ का अर्थ है ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. इस पंक्ति में देवी देवताओं की कलात्मक मूर्तियां भी थी. ಸೊ ಈ ಪಂಕ್ತಿ, ಈ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ದೇವರ ಮತ್ತೆ ದೇವತೆಗಳ ಕಲಾತ್ಮಕವಾಗಿರುವಂತಹ ಮೂರ್ತಿಗಳು ಇದೆ. ಉಸಿ ದಿನ್ ಕಿ ಯಾದ್ ಮೇ, ಸೊ ಆ ದಿನದ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಆಜ್ ಬಿ ಸ್ತ್ರೀಯ ಈ ಹಬ್ಬ ಮನಾತಿ ಹೈ, ಇವತ್ತು ಕೂಡ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಈ ಹಬ್ಬವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. इस समय कलाकारों की कला का उचित प्रदर्शन होता है. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಲಾಕಾರರ ಕಲೆಯ ಉಚಿತವಾದ ಪ್ರದರ್ಶನವಾಗುತ್ತೆ. और उन्हें प्रोत्साहन भी मिलता है. ಸೊ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೂಡ ಸಿಗತ್ತೆ. ಇದು ಒಂದು ये सब कर्नाटक का लोक कथा है. ठीक है बच्चों, समझ में आ गई कला लोक कथा का अर्थ क्या है, और लोक कथे एक लोक कथाएं को भी मैं आपके सामने प्रस्तुत की हूँ. तो आपको समझ में आया होगा. मैं आज आप लोगों को एक लोक कथा करने जा रही हूँ. उसका नाम क्या है? हाँ क्या है? पार्ट 2 मिर्च मसाला. हाँ आइए देखेंगे पार्ट 2 मिर्च मसाला. तो यहाँ पर देखिए मिर्च, मिर्च का मतलब है हसी मेणसु. मिर्च का मतलब है मेणसु. उसमें काला मिर्च, हरी मिर्च और लाल मिर्च, ये 3 विभाग किए जाते हैं. लाल मिर्च ಒಣಮೆಣಸು, काला मिर्च ಕಾಳು ಮೆಣಸು और हरी मिर्च ಹಸಿ ಮೆಣಸು. तो ಮಸಾಲ, ಮಸಾಲಾ ಪದಾರ್ಥಗಳು. ಸೊ ಎಲ್ಲ ಮಸಾಲೆ ಪದಾರ್ಥಗಳು ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಪಲಾವ್, ಕೆಲವು ಎಲ್ಲ ಗೋಬಿ ಅಂತೆ ಅವಕ್ಕೆಲ್ಲ ಮಸಾಲೆಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ ಅದು. यहाँ पर देखिए मिर्च है, हरी मिर्च है और यह क्या है मसाला है. यहाँ पर चक्के है, यहाँ पर लवंगा है. अच्छा ठीक है, तो अब समझ में आया होगा मिर्च मसाला का अर्थ क्या है, देख लेंगे. पहले इस पाठ का आशय देख लेंगे. कभी कभी आदमी अपने विचारों को दूसरों के साथ बांटना चाहता है. ಸೊ ಅವಾಗ ಮನುಷ್ಯನಾಗಿರೋನು ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಜೊತೆ ಹಂಚಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂತಾನೆ. ಲೇಕಿನ್ ಉಸೆ ಯಹ ಧ್ಯಾನ್ ರಹೆ ಕಿ, ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಇದು ನೆನಪಲ್ಲಿ ಇರ್ಬೇಕು ಏನಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ ಕಿ ಬಾತ್ ಬತಾನೆ ಸೆ ಪೆಹಲೆ ವಹ ಸಾವಧಾನಿ ಬರ್ತೆ. ಏನು ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿರ್ಬೇಕು, ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಾಗಿರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೇ ಈ ಪಾಠದ अर्थ. तो समझ में आई पाठ का आशय. तो आगे के अंश की ओर जाएंगे हम. पहले पाठ को करने से पहले उसका शब्दार्थ देख लेंगे. तो शब्दार्थ तो यहाँ पर देख लीजिए कसम, सौगंध, शपथ. ಶಪಥ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಪ್ರಮಾಣ. बात को पचाना, किसी बात को छिपा लेना. ಸೊ बात को पचाना ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದಾದರೂ ಮಾತನ್ನ ಬಚ್ಚಿಡುವುದು. पेट फूलना, किसी बात को कहने के लिए उत्सुक होना. पेट फूलना ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಯಾವುದಾದರೂ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಇರುವುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. तो आगे राज, रहस्य, रहस्य. पेट फट जाना, ಸೊ ಹೊಟ್ಟೆ पेट में बहुत पीड़ा होना, ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗಡೆ ಬಹಳ ನೋವಾಗುವುದು. विकृत अवस्था में आना, ಬಹಳ ವಿಕೃತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದು. बात उगलना, ಸೊ ಅಂದ್ರೆ ರಹಸ್ಯ बात को प्रकट करना. बात उगलना ಅಂತಂದ್ರೆ ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತುಗಳನ್ನ ಪ್ರಕಟ ಮಾಡೋದು. खबर, समाचार, हाल, समाचार. तो आगे गौरैया, गुब्बच्ची, गुब्बच्ची. तो समझ में आई. तो अब हम शुरू करेंगे पाठ को. अच्छा ठीक है, तो पहले मैं एक प्यार को धीमी गति से पढ़ती हूँ, बाद में आप उसे घर में क्या करना है, जोर से पढ़ना है. जोर से पढ़ने से वो क्या है ज्यादा समझ में आएगी. जोर से पढ़ना है और मौन वाचन भी करना है. अच्छा ठीक है, तो यहाँ पर मैं एक बार पढ़ लेती हूँ, बाद में इसका अर्थ बताती हूँ. तो देख लीजिए.
एक दिन शाम को बोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था। उसे खांसी आई। दूध का लोटा लुढ़क गया तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया। फैले दूध में उसको 2 पंख दिखाई दिए। वह घबरा गया। अपनी पत्नी हीरा को बुलाकर कहा, देखो, तुम किसी से नहीं कहोगी तो मैं तुमसे एक बात बताऊं। कसम से किसी से नहीं कहूंगी, कसम से किसी से नहीं कहूंगी, पत्नी बोली। बोलू ने दूध में भंग की बात बता दी। तो विराम चिन्हों को ध्यान रूप से रखकर आपको पाठ पढ़ना होगा। अब हम आगे की ओर जाएंगे। एक दिन शाम को बोलू आंगन में बैठकर दूध पी रहा था। ಒಂದು ದಿನ ಸಂಜೆ ಬೋಲು ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು दूध पी रहा था ಅಂದ್ರೆ ಹಾಲನ್ನ ಕುಡಿತಾ ಇದ್ದ। ಉಸೆ ಖಾಂಸಿ ಆಯಿ। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಬೋಲಿಗೆ ಏನಾಗತ್ತೆ, ಕೆಮ್ಮು ಬರುತ್ತೆ, ಕೆಮ್ಮು ಬರುತ್ತೆ। दूध का लोटा लुढ़क गया। दूध का लोटा हालिನ ಲೋಟ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ कन्नड़ में जो बोलते हैं ना लोटा वो नहीं है। लोटा ಅಂತಂದ್ರೆ चोंगु। यहाँ पर चित्र पर देख लीजिए, ये लोटा कन्नड़ का लोटा नहीं है, ये हिंदी का लोटा है, चोंगु है ಅಂತ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ। लुढ़क गया बिದ್ದು ಹೋಗುತ್ತೆ। तथा थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया। ಏನಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಾಲು, थोड़ा सा दूध ಮತ್ತೆ ಅದು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದೋಯ್ತು। ಸ್ವಲ್ಪ ಬಾಯಿಲಿರುವಂತಹ ಹಾಲು ಕೂಡ ಜಮೀನ್ ಪರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬೀಳತ್ತೆ। ಫೈಲೆ ದೂದ್ ಮೇ ಉಸ್ಕೋ 2 पंख दिखाई दिए। ಸೊ ಬಿದ್ದಿರುವಂತಹ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತೆ। 2 पंख दिखाई दिए, ಒಟ್ಟು 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತೆ। ವಾಹ ಘಬರಾ ಗಯಾ। ಸೊ ಏನಂದ್ರೆ ಬೋಲಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಐತೆ। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ನೋಡಿಲಿ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ। ಏನಂದ್ರೆ ಹಾಲು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಿತ್ತಂತಂದ್ರೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗತ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಹಳ ಹೆದರಿಕೆ ಆಗತ್ತಂತೆ। अपनी पत्नी हीरा को बुलाकर कहा। सो ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೀರಾವನ್ನ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, देखो, तुम किसी से नहीं कहोगे तो मैं तुमसे एक बात बताऊं। ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗತ್ತೆ। ಸೊ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಏನಂತಂದ್ರೆ ತಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ವಿಷಯನ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯಕರವಾಗಿರುವುದು, ಸಂತೋಷಕರವಾಗಿರುವಂತ ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹಳ ನಾವು ಆರಾಮಾಗ್ತೀವಿ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ರೆ। ಹೀರಾ को बुलाकर कहा, ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೀರಾನ ಕರೆದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ, देखो, तुम किसी से नहीं कहोगे, ನೋಡು ನೀನ್ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ तो मैं तुमसे एक बात बताऊं, ನಾನು ನಿನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾರಿಗೂ ಹೇಳಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ। कसम से किसी से नहीं कहूंगी। ಸೊ ಏನು ಹೀರಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, कसम से। ಸೊ ಏನಂದ್ರೆ ಹಿಂಗೂ ಇಟ್ಕೊಂತಾರೆ, कसम से, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ಯಾರ ಹತ್ರನೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ। ಪತ್ನಿ ಬೋಲಿ। ಸೊ ಹೆಂಡತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಬೋಲು ನೆ दूध में पंख की बात बता दी। ಸೊ ಬೋಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಾಲಿನಲ್ಲಿ ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಂಡ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳ್ತಾನೆ। ಹೀರಾ इस बात को पचाना पाई। ಹೀರನಿಗೆ ಇದನ್ನ ತಡ್ಕೊಳಕ್ಕಾಗದಿಲ್ಲ। ಏನಂದ್ರೆ ರಹಸ್ಯವಾಗಿರುವಂತ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳದೆ ಇರಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ। उसका पेट फूलने लगा। ಸೊ ಏನಂದ್ರೆ ಅವಳ ಹೊಟ್ಟೆ ಅನ್ನಂತದ್ದು ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಬಹಳ ಒದ್ದಾಡ್ತಿತ್ತು। अपनी पड़ोसन चंपा से कहा। ತನ್ನ ಪಕ್ಕ ಪಡೋಸನ್ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಪಕ್ಕದ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಚಂಪಾಸೆ ಕಹ, ಚಂಪನ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏಕ್ ರಹಸ್ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ, ಒಂದು ರಹಸ್ಯದ ಮಾತಿದೆ। ಜಾನ್ತಿ ಹೋ ಆಜ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ, ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಇವತ್ತು ಏನ್ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ, ಏನಾಯ್ತಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ನಿನಗೆ? ಉನ್ಕೆ ಮುಹ್ ಸೆ ಕಬೂತರ್ ಕೆ ಪಂಖ ನಿಕ್ಲೆ, ಅವರ ಬಾಯಿಂದ ಪಾರಿವಾಳದ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂತು। ಬಹುತ್ ಸಾರೆ, ತುಂಬಾ ಬಂತು। ಮುಜೆ ಚಿಂತಾ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ನನಗೆ ಬಹಳ ಚಿಂತೆ ಆಗ್ತಿದೆ, ಅವ್ರ ಬಾಯಿಂದ ಪಾರಿವಾಳದ ರೆಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತ। ಪರ್ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ कहना, ಆದ್ರೆ ನೋಡು ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ನೀನ್ ಹೇಳ್ಬೇಡ। ಚಂಪಾ ಬೋಲಿ। ತುಮ್ ಭಿ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ कहना, ನೀನು ಕೂಡ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೇಡ। ಲೋಗ್ ಬಾತ್ ಕಾ
ಪತಂಗಟ್ ಬನಾ ದೇಂಗೆ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಇದನ್ನ ಬಹಳ ವಿಚಿತ್ರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬಿದ್ದು ಬಿದ್ದು ನಗಾಡ್ತಾರೆ. ನೀನು ಕೂಡ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. सो यहाँ पर देख लीजिए, बोलू तो बोला कि सिर्फ क्या है, दूध में पंख दिखाई दिए, मगर हीरा ने हीरा ने क्या बोली, मुंह से कबूतर के पंख. ಅವನು ಬರೀ ರೆಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದ, ಇವಳು ಏನ್ ಮಾಡಿದ್ಲು, ಪಾರಿವಾಳದ ರೆಕ್ಕೆ, ಅದು 2 ರೆಕ್ಕೆ ಅಲ್ಲ 1 ರೆಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ಜಾಸ್ತಿ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸೊ ಹೀಗೆ ನೋಡೋಣ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. चंपा से 1 मिनट, यहाँ पर पहले सो कबूतर का पंख देख लीजिए, ये 2 पंख है और ये कबूतर है. तो सफेद का भी कबूतर रहता है, इसी तरह का और भी रंग बिरंगी कबूतर रहता है. ठीक है. चंपा से ना रहना गया, चंपनिಗೆ ಇರಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ಇವಳಿಗೂ ಕೂಡ. उसे लगा कि अगर यह बात किसी से नहीं कहूं तो उसका पेट फट जाएगा. ಅಂದ್ರೆ ಇದು ರಹಸ್ಯವಾದ ಮಾತಲ್ವಾ, ಈ ವಿಷಯವನ್ನ ನಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆನೆ ಹೊಡೆದೋಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವಳು ಅನ್ಕೊಂತಾಳೆ. अपनी सहेली चमेली को देखते ही उसने सारी बात उगल दी. ತನ್ನ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿ ಸಿಕ್ಕ ತಕ್ಷಣನೇ ಅವಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಎಲ್ಲಾ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ. कहने से पहले चमेली से वादा करवा लिया. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಹೇಳಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಚಮೇಲಿ ಹತ್ರ ಪ್ರಮಾಣವನ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂತಾಳೆ. चंपा बोली, देखो तो बोलू जी को आज खांसी आई. ಚಂಪಾ ಕೇಳಿಸ್ಕೊ, ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಇವತ್ತು ಬೋಲೂಜಿ ಅವರಿಗೆ ಕೆಮ್ಮಂತಂತೆ. और उनके मुंह से एक पूरा कबूतर निकला. ಮತ್ತೆ ಅವರ ಬಾಯಿಂದ ಇಡೀ ಪಾರಿವಾಳನೆ ಬಂತಂತೆ, ಇಡೀ ಪಾರಿವಾಳ. ಚಮೇಲಿ को विश्वास नहीं हुआ. ಸೊ ಚಂಪಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದು ಚಮೇಲಿಗೆ ನಂಬಿಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. पूरा कबूतर, कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, ಏನು ಇಡೀ ಪಾರಿವಾಳನ, ಪಾರಿವಾಳ ಅಂತೂ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಿ, ಕಾಯ कैसे होगा, ಹೇಗೆ ತಿಂದಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳಂತೆ. आगे देख लीजिए, यहाँ पर कबूतर का पंख का चित्र, कबूतर का चित्र. अच्छा ठीक है, आगे हम देखेंगे. कुछ ही देर बाद किसी पड़ोसन ने सुना कि बोलू के मुंह से झुंड के झुंड कबूतर, कौवे, गौरैया, मुर्गा आदि निकल रहे हैं. कुछ ही देर बाद किसी ಪಡೋಸನ್ ನೇ ಸುನಾಕಿ. ಸೊ ಬಹಳ ಹೊತ್ತಿನ ನಂತರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೇಳಿಸ್ಕೊಂತಾರಂತೆ, ಬೋಲುಗೆ ಮೂಸೆ ಜುಂಡ್ಕೆ ಜುಂಡ್ ಕಬೂತರ, ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿರುವಂತಹ ಪಾರಿವಾಳ, ಕೋವೆ ಸೊ ಅಂತಂದ್ರೆ ಕಾಗೆ, ಗೌರಯ್ಯ, ಗುಬ್ಬಚ್ಚಿ, ಮುರ್ಗ ಸೊ ಏನಂದ್ರೆ ಕೋಳಿ, ಆದಿ ನಿಕಲ್ರೆ ಹಲವಾರು ಪಕ್ಷಿಗಳು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತವೆ. ಒಂದಲ್ಲ ಮಕ್ಕಳ, ಹಲವಾರು ಪಕ್ಷಿಗಳು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆಯಂತೆ. गांव में यहाँ तक खबर फैल गई. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇದರ ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡ್ತು. कि कई आकार तथा रंग के पक्षी, ಇನ್ನು ಏನಂತಂದ್ರೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳಂತೆ. विदेशों के पक्षी भी बोलू के मुंह से निकल रहे हैं. ಏನಂದ್ರೆ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿ, ಅದರಲ್ಲೂ ವಿದೇಶ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊರ ದೇಶದ ಪಕ್ಷಿಗಳು ಕೂಡ ಬೋಲು ಕೆ मुंह से निकल रहे हैं, ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. और इन पक्षियों से आकाश भर गया है. ಮತ್ತು ಇಂತಹ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ಆಕಾಶ ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. ರಾಯಿಕ ಪಹಾಡ್ ಬನ್ ಗಯಾ ಹೈ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಸುತ್ತ ಆಕಾಶದಲ್ಲಿನೇ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷಿಗಳು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. यहाँ चमत्कार देखने के लिए दूर दूर से लोग आने लगे. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿರೋರು ಎಲ್ಲರ ಹತ್ರನ ಕೇಳಾದ್ಮೇಲೆ ಇನ್ನು ಕುಳ್ದವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರ? ಈ ರೀತಿಯ ಬಗೆ ಬಗೆಯ ಪಕ್ಷಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಯಾ ಚಮತ್ಕಾರ देखने के लिए, ಈ ರೀತಿಯ ಚಮತ್ಕಾರವನ್ನ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ದೂರ ದೂರ ಸೆ ಲೋಗ್ ಆನೆ ಲಗೆ, ದೂರ ದೂರದಿಂದ ಜನರು ಕೂಡ ಬಂದಂತೆ. ನೋಡೋಣ ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ ವಿದೇಶದ ಪಕ್ಷಿಗಳು, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪಕ್ಷಿಗಳು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಬೇಚಾರ ಬೋಲು ಭಯಭೀತ್ ಹೋಕರ್ ಕಿಸಿ ಏಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಿಪ್ ಗಯಾ ಥಾ. ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ವಿಷಯವನ್ನ ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ಪಾಪ ಬೋಲು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಹಳ ಹೆದರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಸೊ ಅವನು ಕಿಸಿ ಏಕ್ ಪೇಡ್ ಪರ್ ಚಿಪ್ ಜಾತ್,
ಚಿಪ್ ಗಯಾತ. ಸೊ ಒಂದು ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮರದ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವನು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂತಾನೆ. ಥೋಡಿ ದೇರ್ ಬಾದ್ ಸಬ್ ಲೋಗೋನೆ ಉಸೆ ಢೂಂಢ್ ನಿಕಾಲ. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅವನನ್ನ ಹುಡುಕಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರಂತೆ. उसकी घबराहट देखकर लोगों को समझ आया कि किसी भी रहस्य को बताने से पहले 10 बार सोचना चाहिए. ಸೊ ಆನಂತರ ಇವರೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಾ ಜನರು ನೋಡಿಲಿ ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲಾ ಜನರು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದು ಸೊ ಬೋಲುವನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಬೋಲು ಬಹಳ ಹೆದರಿಕೆಯಿಂದ ಮೇಲೆ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂತಾನೆ. ಉಸ್ಕಿ ಘಬರಾಹಟ್ ದೇಕರ್, ಸೊ ಅವನ ಹೆದರಿಕೆಯನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಲೋಗೋಂಕೋ ಸಮಜ್ ಆಯಾ ಕಿ, ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಏನಂತಂದ್ರೆ ಕಿಸಿ ಬಿ ರಹಸ್ಯಕ್ಕೂ ಬತಾನೆ ಸೆ ಪೆಹ್ಲೆ, ಯಾವುದಾದ್ರೂ ರಹಸ್ಯವನ್ನ ಹೇಳಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 10 ಬಾರ್ ಸೋಚನಾ ಚಾಹಿಯೆ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ 10 ಸತಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಯಿಂದ ಸೊ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ರೆಕ್ಕೆ ಬಂತು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೋ ವಿನಃ ಆದ್ರೆ ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸೊ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ಒಂದೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಂತಿರ್ತೀವಿ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ಕಲ್ಪನೆ ಆಗಿದೆ, ಅದು ನಿಜವಾಗಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದು ಮಕ್ಕಳ ಏಕ್ ಲೋಕಕಥಾ ಹೈ ಎ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ. ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಕೇವಲ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿರುವಂತ ವಿಷಯವನ್ನ ಸೊ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ಎಲ್ಲ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಸೊ ಅದನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಇದನ್ನೇ ಸೊ ಮಿರ್ಚ್ ಮಸಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. आप समझ गए होंगे. अच्छा ठीक है, अब हम आगे की ओर देखें. यहाँ पर देख लीजिए, हा कितना अच्छा सा रंग बिरंगे पक्षियां हैं. यहाँ पर मुर्गा है और कबूतर है, तो इधर गुब्बच्ची, ये गौरैया, तो और ये कौवा है. तो कितना अच्छा है ना. सो चित्र को देखते ही मन को बहुत संतोष मिलता है. आगे जाएंगे तो हमें लोक कथा है तो हम ज्यादा से ज्यादा पुण्य कोटि कथा को सुने होंगे. वो भी हमारी कन्नड़ की लोक कथा है, कर्नाटक की लोक कथा है, सभी के मुंह में इसके बारे में पता रहता है. तो एक झलक देकर आएंगे. आपको तो ये कहानी आती है, तो ಗೋವಿನ ಹಾಡು कन्नड़ में है. ಧರಣಿ ಮಂಡಲ ಮಧ್ಯದೊಳಗೆ ಮೆರೆಯುತಿಹ ಕರ್ನಾಟ ದೇಶದೊಳಿರುವ ಕಾಳಿ ನೆಂಬಗೊಲ್ಲನ ಪರಿಯನೆಂತು ಬೇಡ್ವೆನು. इस तरह का गाना है. आपको शायद मालूम, शायद क्या है, सबको मालूम है, सभी बच्चों को भी मालूम है. उसका एक झलक देखकर आएंगे. कलिंग नामक एक ग्वाला पहाड़ के निकट अपनी गायों के साथ बहुत सुख संतोष से रहता था. ಸೊ ಕಾಳಿಂಗ ಎನ್ನುವಂತಹ ಒಬ್ಬ ಗೊಲ್ಲ ಪರ್ವತಗಳ ಹತ್ರ ಹಸುಗಳ ಜೊತೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಇರ್ತಿದ್ದ. उसकी गायों में पुण्यकोटि नाम की एक गाय थी. ಸೊ ಅವನ ಹಸುಗಳಲ್ಲಿ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಹೆಸರಿರುವಂತ ಒಂದು ಹಸು ಇತ್ತು. जो अपने बछड़े को बहुत प्यार करती थी, ತನ್ನ ಮಗುವನ್ನ ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿಸ್ತಿತ್ತು. प्रतिदिन संध्या समय वह रंभाती और दौड़ती हुई घर लौट आती थी. ಸೊ ಸಂಜೆ ಆದ ತಕ್ಷಣನೇ ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಸಂಧ್ಯಾ ಸಮಯವಾಹ ಎಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಿತ್ತು, ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಓಡೋಡಿ ಮನೆಗೆ ಬರ್ತಿತ್ತು. उसी पहाड़ में एक भाग बेर रहता था. एक बार बहुत दिनों तक उसे कुछ खाने को नहीं मिला. ಅಲ್ಲೇ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ಒಂದು ಹುಲಿ ಇರ್ತಿತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ದಿನಗಳ ತನಕ ಏನು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಸಿಕ್ಲಿಲ್ಲ. उसने एक दिन शाम को पुण्यकोटि गाय को रोककर कहा, मैं तुम्हें अपना आहार बनाऊंगा. ಸೊ ಒಂದಿನ ಸಂಜೆ ಸೊ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಹಸುವನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆ ಹುಲಿ ಹೇಳತ್ತೆ, ನಾನು ನಿನ್ನ ಆಹಾರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. पुण्यकोटि ने भाग से विनय के साथ कहा, मुझे घर जाने दो. बछड़े को दूध पिलाने के बाद मैं स्वयं तुम्हारे सम्मुख हाजिर हो जाऊंगी. ಸೊ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಹೇಳತ್ತೆ ಆ ಹುಲಿ ಹತ್ರ ವಿನಯ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ರತೆಯಿಂದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೆ, ನಾನು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ನನ್ನ ಮಗು ಅಲ್ಲಿ ಹಾಲು ಕುಡಿಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಸೊ ನಾನು ಹಾಲು ಕೊಟ್ಟಾದ್ಮೇಲೆ ಬಂದು ನಿನ್ನ ಬಳಿ ನಾನು ಸೇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳತ್ತೆ. आगे देख लीजिए.
पहले तो भाग ने उसकी बात ना मानी, सो ಮೊದಲನೇದು ಆ ಹುಲಿ ಮಾತು ಕೇಳೋದಿಲ್ಲ। पर जब पुण्यकोटि ने विश्वास दिलाया कि वह निश्चय ही वापस आने का वचन दे रही है, ಸೊ ಆನಂತರ ಹುಲಿಗೆ ಏನನ್ಸುತ್ತಂದ್ರೆ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಬರುತ್ತೆ, ಇದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ। तो भाग ने कहा अच्छा तुम जा सकती हो, ಸರಿ ನೀನು ಹೋಗಬಹುದು, लेकिन अपना ವಚನ್ ನಿಭಾನಾ ನಾ ಭೂಲ್ನಾ, ಆದ್ರೆ ನಿನ್ನ ಮಾತನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದನ್ನ ಮಾತ್ರ मरिಬೇಡ। गौशाला में बछड़े को दूध पिलाते समय पुण्यकोटि ने उसका वह समाचार दिया और आंखों में आंसू भरकर अपने बछड़े से विदा ली। ಸೊ ಗೋಶಾಲೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಗುವಿಗೆ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿಸಾದ್ಮೇಲೆ ಪುಣ್ಯಕೋಟಿ ವಹ ಸಮಾಚಾರ ದಿಯ, ಸೊ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ಹೇಳಿ ಆಂಖೋ ಮೇ ಆಂಸು ಬರ್ಕರ್, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಸೂಸ್ಕೊಂತ ಅಪ್ನೆ ಬಚಡೆ ಸೆ ವಿದಾಲಿ, ತನ್ನ ಮಗುವಿಂದ ಸೊ ಬಿಟ್ಟು ಹೋಗತ್ತೆ। बाहर निकलते समय उसने बछड़े से कहा बेटा सावधानी से और नम्र भाव से रहना, मगु ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿ ಇರು, ಬಹಳ ನಮ್ರತೆಯಿಂದ ಇರು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗತ್ತೆ। फिर पुण्यकोटि ने अन्य गायों से कहा बहनों मैं तो जा रही हूँ, लेकिन मेरे बछड़े को अपना बच्चा समझकर इसका ध्यान रखना। ಗಾಯ್ ಅಂತಂದ್ರೆ ಹಸು ಹೇಳತ್ತೆ ತನ್ನ ಎಲ್ಲರ ಹತ್ರನೂ, ಸಹೋದರಿಯರೇ ನಾನೀಗ ಹೋಗ್ತಿದ್ದೀನಿ, ಆದ್ರೆ ಮೇರೆ ಬಚಡೆಗೂ ನನ್ನ ಮಗುವಿಗೆ ತಮ್ಮ ಮಗು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳೋಗತ್ತೆ। फिर पुण्यकोटि ने शेर के पास जाकर कहा, सो ನಂತರ पुण्यकोटि भाग के पास जाकर ಅಂದ್ರೆ ಹುಲಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಹೇಳುತ್ತೆ लो मुझे खा लो। शेर ने सोचा, भाग ने सोचा कि इतनी अच्छी गाय को अपना आहार बना लेना तो बहुत बुरा होगा, ಏನಂತಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಹಸುವನ್ನ ತನ್ನ ಆಹಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ತಪ್ಪಾಗತ್ತೆ। यह सोचकर उसने गाय को छोड़ दिया, ಏನಂತಂದ್ರೆ ಹಂಗ ಅನ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಹುಲಿ ಆ ಹಸುವನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡತ್ತೆ। और आगे के लिए अन्य सब गाय को भी ಅಭಿಯಾಧಾನ್ ದೇ ದಿಯಾ, ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಇನ್ನು ಉಳಿದಿರುವಂತಹ ಹಸುಗಳಿಗೆ ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಮುಕ್ತವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಆ ಹುಲಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕಳ್ಕೊಳತ್ತೆ। ಸೊ ಇದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। ಸೊ हिंदी में भी जरा थोड़ा मैं बता दी हूँ। अच्छा ठीक है, तो ये भी एक कर्नाटक की लोक कथा है, बहुत प्रसिद्ध लोक कथा है। तो अच्छा ठीक है बच्चों, अब हम जाएंगे अभ्यास की ओर। एक वाक्य में उत्तर लिखिए। तो प्रश्न पहला, एक दिन बोलू क्या कर रहा था। सो एक दिन बोलू क्या कर रहा था। एक दिन बोलू दूध पी रहा था, सो ಒಂದು ದಿನ ಬೋಲು ಹಾಲನ್ನ ಕುಡಿತಾ ಇದ್ದ ಅಂತ। दूध कहाँ फैल गया, सो ಹಾಲು ಎಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋಯ್ತು। दूध जमीन पर फैल गया, ಹಾಲು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದೋಯ್ತು। तीसरा प्रश्न, दूध में उसको क्या दिखाई दिए, सो ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಏನು ಕಾಣುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು दूध में उसको दो पंख दिखाई दिए, सो ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಎರಡು ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ತು। ಹೀರಾ ಕಿಸೆ ನಾ ಪಚಾಪಾಯಿ, ಹೀರಾಳಿಗೆ ಏನು ನೋಡಿ ತಡ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೀರಾ ಏಕ್ ರಾಸ್ ಕಿ ಬಾತ್ ಪಚಾನಾ ಪಾಯಿ, ಒಂದು ರಹಸ್ಯದ ಮಾತನ್ನ ಹೇಳಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವಳು ಒದ್ದಾಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ। पांचवा प्रश्न, एक वाक्य में उत्तर लिखिए। चंपा ने किसको देखते ही सारी बातें उगल दी, सो चंपा ने अपनी सहेली चमेली को देखते ही सारी बातें उगल दी। चंपा ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಗೆಳತಿ ಚಮೇಲಿಯ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ ತಕ್ಷಣ ಅವಳಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಪ್ಪ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ಇವಳಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ। अच्छा ठीक है, पांचवा प्रश्न हुआ। अगला प्रश्न 5, चमेली ने चंपा से क्या कहा। चमेली ने चंपा से क्या कहा। चमेली ने चंपा से कहा कि विश्वास नहीं हो रहा, ನನಗೆ ನಂಬಿಕೆನೇ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। पूरा कबूतर, कबूतर तो इतना बड़ा पक्षी है, ಏನಂತಂದ್ರೆ ಪಾರಿವಾಳ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಿ, खाया कैसे होगा, ಹೇಗೆ ತಿಂದಿರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। अच्छा ठीक है, एक वाक्य में उत्तर लिखिए, हुआ तो 2-3 वाक्य में उत्तर लिखिए, 2-3 वाक्यಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ। तो पहला प्रश्न, भोलू
क्यों घबरा गया. ಸೊ ಬೋಲು ಯಾಕೆ ಹೆದರಿಕೊಳ್ತಾನೆ? बोलू घबरा गया क्योंकि एक दिन जब वह दूध पी रहा था तभी उसे खांसी आई और थोड़ा सा दूध मुंह से निकलकर जमीन पर फैल गया. फैले दूध में उसे 2 पंख दिखाई दिए. ಸೊ ಯಾಕೆ ಹೆದರ್ಕೊಂತಾನೆ, ಏನ್ ಕಾರಣಕ್ಕೆ? ಸೊ ಹಾಲು ಕುಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಲು ಚೆಲ್ಲತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ 2 ರೆಕ್ಕೆಗಳು ಕಾಣತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗತ್ತೆ. तो आगे देख लीजिए. हीरा ने चंपा से क्या कहा. हीरा ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಚಂಪನ ಬಳಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. हीरा ने चंपा से कहा कि बोलू के मुंह से कबूतर के बहुत सारे पंख निकले. ಏನಂತಂದ್ರೆ ಬೋಲುವಿನ ಬಾಯಿಂದ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ ರೆಕ್ಕೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದಾವೆ. ಮುಜೆ ಉಸ್ಕಿ ಚಿಂತಾ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ನನಗೆ ಅದ್ರದ್ದು ಚಿಂತೆ ಆಗ್ತಿದೆ. ಪರ್ ತುಮ್ ಕಿಸಿ ಸೆ ಮತ್ ಕಹನ, ಆದ್ರೆ ನೀನು ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾಳೆ. तो अगला प्रश्न देख लीजिए. अब हम व्याकरण के अंश की ओर आए हैं. विलोम शब्द लिखिए ಅಂತಂದ್ರೆ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದವನ್ನ ಬರೀರಿ ಅಂತ. ಜಮೀನ್ आसमान, जमीन ಅಂತಂದ್ರೆ ಭೂಮಿ, आसमान ಅಂತಂದ್ರೆ ಆಕಾಶ. जाना आना, बहुत कम, विश्वास अविश्वास, बड़ा छोटा, गांव शहर, विदेश देश. तो ये सब विलोम शब्द आपको समझ में आया होगा. तो विलोम शब्द अच्छा रहता है, उल्टा शब्द है ना. विलोम शब्द, विरुद्धार्थक शब्द ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. अच्छा ठीक है, अन्य वचन रूप लिखिए. कुछ शब्द सदैव एक वचन में प्रयुक्त होते हैं, जैसे पानी, वायु, अग्नि, भूमि, आकाश आदि. दिन के लिए दिन. उसी तरह यहाँ के पूरे शब्द भी गांव तक भी ऐसे ही हैं. देख लीजिए. पंख के लिए पंख, घर के लिए घर, पेट पेट, लोग लोग, कबूतर कबूतर, पक्षी पक्षी, पेड़ पेड़, घाव घाव. तो आगे देख लीजिए. कौवा के लिए कौवे, कौवा के लिए कौवे. उसी तरह गौरैया गौरैया, मुर्गा मुर्गे, बेचारा बेचारे, वादा वादे. ये अन्य वचन रूप लिखिए. अच्छा ठीक है, ये भी समझ में आया होगा. आगे देखेंगे. रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. सो ಏನಂತಂದ್ರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. सो यहाँ प्रश्न. बोलू ने अपनी पत्नी डैश से कहा. बोलू ने डैश में पंख की बात बता दी. हीरा का पेट डैश लगा. लोग बात का डैश बना देंगे. चंपा ने अपनी सहेली डैश से सारी बात उगल दी. गांव में खबर फैल गई कि पक्षियों से डैश भर गया. सो इसका उत्तर यहाँ पर है, देख लीजिए. बोलू ने अपनी पत्नी डैश से कहा. बच्चों, हीरा से कहा. सही है. बोलू ने डैश में पंख की बात बता दी, दूध में. हीरा का पेट डैश लगा, फूलने लगा. लोग बात का डैश बना देंगे, बतंगड़ बना देंगे. तो अगला. चंपा ने अपनी सहेली डैश से सारी बात उगल दी. चमेली से सारी बात उगल दी. हीरा से चंपा, चंपा से चमेली, चमेली से ज्यादा पड़ोसन, है ना. गांव में खबर फैल गई कि पक्षियों से डैश भर गया, आकाश भर गया. अच्छा ठीक है, आगे जाएंगे. हाँ, इन पक्षियों के नाम कन्नड़ अथवा अंग्रेजी में लिखिए. ಈ ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ನೀವು ಕನ್ನಡ ತಪ್ಪಿದ್ರೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಬರೀರಿ. ಉದಾಹರಣೆ कबूतर ಅಂತಂದ್ರೆ ಪಾರಿವಾಳ, पिजन. इंग्लिश ಅಲ್ಲಿ, अंग्रेजी में पिजन बोलते हैं. तोता, मैना, कौवा, बाज, गिद्दा, गौरैया, बगुला, मुर्गा, चमगादड़.
तो यहाँ पर है, उत्तर है यहाँ पर। तोता के लिए कन्नड़ में गिली बोलते हैं और अंग्रेजी में पैरोट। और मैना के लिए गोरावंका मैना। और कौवा के लिए कागे क्रो। और भांज के लिए गिडुगा हॉक। और गिद्दा रणहद्दु ओल्चर। गोरैया गुब्बच्ची स्पैरो। बगुला कोक्करे स्टॉक। मुर्गा हुंजा कॉक। चमगादड़ भावली पैट। ये जरा आपको इस पक्षियों का नाम कन्नड़ में भी पता रहना है और अंग्रेजी में भी। तो सभी भाषा सीखना है ना। तो सभी कन्नड़ में भी समझ लीजिए, शायद हिंदी में सीखना है आप लोगों को, अंग्रेजी में भी सीखना है, कन्नड़ में आएगा आप लोगों को। अच्छा ठीक है, इन वाक्यों में छिपे पक्षियों के नाम ढूंढकर लिखिए। सो पक्षियों के नाम ಅಂದ್ರೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಹೆಸರನ್ನ ಹುಡುಕಿ ಬರೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। अब तो ताजा फल खा लो। अब तो ताजा फल खा लो, कौन सा अक्षर है? तोता है, देख लीजिए तोता। उसी तरह तुमको यलहंका जाना होगा। तुमको यलहंका जाना होगा, यहाँ पर कौन सा है? कोयल, कोयल। सो यहाँ पर कोयल आ गया। जब गुलाब देखती हूँ तब खुशी होती है। सो यावाग गुलाबी ನೋಡ್ತೀನೋ ಅವಾಗ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। सो क्या बन गया यहाँ पर? हाँ यहाँ पर है, देख लीजिए बगुला, बगुला। आगे, तुम मृगालय में घूमो रमेश। तुम मृगालय में घूमो रमेश, तो क्या हो गए? यहाँ पर है देखिए मोर। अच्छा ठीक है, आगे जाएंगे। निवास स्थानों को जानिए, तो यहाँ ये कहाँ कहाँ रहते हैं उनका निवास स्थानों को जानेंगे। आदमी घर में रहता है और मकान में रहता है। और पक्षी घोंसला में रहती है। बकरी भाड़ में। और घोड़ा, घोड़ा कहाँ रहता है? अस्तबल। और गुड़साल। चूहा बिल। सांप भांबी। सिन्हा, ज्यादा लोग सिम्हा ऐसे पढ़ते हैं और कुछ लोग सिन्हा ऐसे पढ़ते हैं। सिन्हा भी पढ़ सकते हैं और सिम्हा भी, सिम्हा नहीं सिन्हा ऐसे पढ़ना है। तो गुफा। अच्छा ठीक है, आगे सार्थक वाक्य बनाइए। कहूंगी कसम नहीं से किसी से, तो इसे सार्थक वाक्य बनाना है। कसम से किसी से नहीं कहूंगी। सो कसम से किसी से नहीं कहूंगी। तो दूसरा है गया ना से रहा चंपा। चंपा से न रहा गया, चंपा से न रहा गया। और आगे देख लीजिए, इनके चलने का तरीका बताइए। फुदक, बाग, रेंग, तैर, उड़। आदमी जमीन पर चलते हैं। सो आदमी जमीन पर चलते, ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ। ಅದೇ ತರ ಇವುಗಳು ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತವೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕು। मछली पानी में तैरती है। सांप जमीन पर रेंगता है। जानवर 4 पैसों से भागता है। पक्षी पंखों के सहारे उड़ते हैं। मेंढक डैश हुए आगे बढ़ते हैं। मेंढक फुदकते हुए आगे बढ़ते हैं। आगे देखेंगे, देखिए आप कोयल के बारे में कितना जानते हैं। कोयल के बारे में आप कितना जानते हैं? पूरा का पूरा अभ्यास आ गया, आपको जाकर नोट्स ढूंढने की आवश्यकता नहीं है, पूरा का पूरा यहाँ पर मैं बता रही हूँ। कोयल एक डैश है, कोयल एक पक्षी है। उसका रंग डैश होता है, उसका रंग काला होता है। वह डैश जैसी दिखाई देती है, कौवे जैसी दिखाई देती है। वह मीठे स्वर से डैश है, कूकती है। वह केवल डैश ऋतु में गाती है, वसंत ऋतु में गाती है। वह अपने डैश कौवे के घोंसले में देती है अंडे। वह अपने अंडे कौवे के घोंसले में देती है।
केवल डैश से हम कोयल तथा कौवे में अंतर कर सकते हैं, उसकी बोली में। सो कौवा काव काव कहता है और कोयल कुहू कुहू गाती है। तो अब उससे हम उसका अंतर पहचानते हैं। अच्छा ठीक है बच्चों, यहाँ पर मैं मिर्च मसाला पाठ का अंत कर रही हूँ। उसके पहले मैं आपको एक गृह कार्य दे रही हूँ। तो इस प्रश्नों का उत्तर को आप लिख लेना है। अच्छा ठीक है। दूर दूर से लोग क्यों आने लगे? दूर दूर से लोग क्यों आने लगे? और दूसरा प्रश्न, बेचारा ಬೋಲು ने ಭಯಭೀತ होकर क्या कहा? बेचारा ಬೋಲು ಹೆದರಿಕೊಂಡು ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ? दूर दूरದಿಂದ ಜನರು ಯಾಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। चमेली से चंपा ने बोलू के बारे में क्या कहा? चमेली हीरा, चमेली से चंपा ने ಹೀರಾ ಬಂದು ಚಂಪನ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾಳಲ್ಲ, ಚಂಪ ಚಮೇಲಿಗೆ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬರಿಬೇಕು। शाम का तक गांव में कौन सी खबर फैल गई? ಸಂಜೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿ ಜನರಿಗೆ ಏನಂತ ವಿಷಯ ಹರಡತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಉತ್ತರವನ್ನ ಬರಿಬೇಕು। तो आप सबको शायद समझ में आ गया होगा, अभ्यास भी समझ में आया होगा। अच्छा ठीक है बच्चों, यहाँ पर मेरा कक्षा को समाप्त कर रही हूँ। आप सबको धन्यवाद।